बबनराव तायवाडे जे आहेत ते मात्र कुठेतरी म्हणतात की हा शासन निर्णय जो काढण्यात आलेला आहे तो ओबीसीसाठी घातक नाही आहे, लोकांनी तो खरं तर समजून घेतला पाहिजे हा शासन निर्णय, अशा पद्धतीने बबनराव तायवाडे सातत्याने भूमिका मांडतात. असं आहे ना की मराठा समाजामध्ये सुद्धा वेगवेगळे लोक वेगवेगळी भूमिका मांडतात. काही लोक म्हणतात की मिळालं 3 कोटी लोकांना झाले मराठा ताबडतोब मराठवाड्यातले, आता पश्चिम महाराष्ट्र मग सगळा म्हणजे महाराष्ट्र हा कुणबी होणार, ओबीसी होणार. तर काही म्हणतात त्याचा काहीच फायदा झाला नाही. मराठा काही जे आहेत नेते जे कोर्टामध्ये अशा काही केसेस लढत आहेत ते स्वतः म्हणतात की याच्यात काय झालं. तर हे प्रत्येकाचं जे वेगवेगळं जे आहेत प्रत्येक जर आपापल्या माहितीप्रमाणे अभ्यासाप्रमाणे तो बोलतो. आणि आमच्या इथं तर 374 जाती आहेत, त्याच्यामुळे नेतेच नेते आहेत आणि संघटना आहेत. त्याच्यामुळे प्रत्येकजण काही बोलतो. आम्हाला जे काही कळलं ते जे आहेत त्याप्रमाणे आम्ही हे जे काही ते कामाला आम्ही लागलेलो आहोत आणि कायद्याप्रमाणे सरकारला अगोदर अप्रोच होणं आणि मग पुढे काय आणखी काय पाऊल टाकायचं ते सगळं आम्ही जरांगेंनी सरकारला अल्टिमेटम दिला. जरांगेंनी काल अंतरवाली सराटीतून परत एकदा सरकारला अल्टिमेटम दिला. आता मी काय सांगू, सरकार जर अशा धमक्यांना जर घाबरायला लागलं तर मग सरकार कसं काय काम करणार. कुणी येऊन उद्या काही धमकी देत बसेल. म्हणजे इथे आता जे झालं 4-5 दिवस ते आपण पाहिलं. मागच्या वर्षी जे आहेत बीडला जी जाळपोळ झाली, दुकानं घरं जाळली ते आपण पाहिलं. मग ही भीती तुम्ही घालणार का. आणि मग इतर सुद्धा मग काय ही भीती तर कोणाला पण घालता येईल. कायदा हातात घेऊन आंदोलनं चालवायचे काय. मला असं वाटतं सरकार आहे, माननीय महाराष्ट्राचं सरकार आहे आणि हे कायद्यानं स्थापन झालेलं कायद्याप्रमाणे चालणारं सरकार आहे. त्यामुळे जे आहे आता हे त्याला किती महत्त्व द्यायचं ते सरकार इतर जे लोक आहेत कारभारी ते पाहतील. सर आता इतर समाज देखील आता पुढे आलेला आहे. हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाज आता मागणी करतोय की आम्हाला देखील आता एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावं. काल मंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीमध्ये बंजारा समाजातल्या नेत्यांची बैठक सुद्धा झाली. या गोष्टीकडे कसं बघता, कारण की सातत्यानं वेगवेगळ्या समाजामध्ये हा कॉन्फ्लिक्ट निर्माण करणारच हे सगळे इश्यू. मला असं वाटतं एक चूक झाली की मग दुसरी तिसरी चौथी जे आहे ते सगळे प्रश्न उपस्थित होतात. आता जर कुणबी तिथे लिहिलेलं आहे म्हणून इथे कुणबी द्यायचं किंवा नसेल लिहिलं तरी ते कसं करून घ्यायचं इथपर्यंत जर आम्ही निर्णय घ्यायला लागलो तर त्यांचं म्हणणं आहे की बाबा आमचा बंजारा समाज आज ओबीसीमध्ये तुम्ही टाकलेला आहे तो त्या शेजारच्या राज्यामध्ये किंवा या गॅझेटियरमध्ये हैदराबाद गॅझेटियरमध्ये हा एसटीमध्ये आहे. मग तिथले लोक जर तुम्ही अशा रीतीनं ओबीसीमध्ये टाकता आणि हैदराबाद गॅझेट तुम्ही लागू केलेलं ते ॲक्सेप्ट केलेलं आहे, स्वीकारलेलं आहे की त्याप्रमाणे जायचं, तर मग तुम्हाला एकाच समाजासाठी किंवा जातीसाठी कसं जाता येईल. आमचं पण तिथे आहेत, आम्हाला पण तसं तोच न्याय द्या. मला असं वाटतं की आता ते लॉजिकल आहे असं मला वाटतं. बोलताना म्हटले की बाबा आमची मागणी मान्य होत नाही तर मुंबईकडे जाणारा भाजीपाला सगळं. आता ते सरकार आणि पोलीस ते बघतील. आता मी काय सांगणार. काय असं आहे की उद्या आणखीन काहीतरी सांगेल. उद्या तो सांगेल की आम्हा सगळ्यांना ज्या कुठल्याही परिस्थितीमध्ये शेड्यूल कास्टमध्ये टाका, नाही तर मी सगळं भाजी पाणी बंद करून करणार काही मागेल. सर सरकार नतमस्तक होतंय का जरांगेंना? नतमस्तक होतंय का ज्या पद्धतीने आंदोलन करतात ते इथे मुंबईत? सरकारची ही जी भूमिका आहे ही नतमस्तक झाल्यासारखी आहे का जरांगेंना? असं आहे ना, तुम्हाला काय बोलायचं ते तुम्ही नतमस्तक बोला, आणखीन काय बोलायचं ते माझ्या तोंडात सांग. मी एवढं सांगेन जे याच्यात लिहिलेलं आहे की बघ एक जो काही परिस्थिती निर्माण झाली त्या दबावाखाली जे आहे हा जार काढण्यात आला असं म्हटलेलं आहे. तुम्हाला त्याचं काय शब्द वापरायचे
तर तुम्ही काय काल ओबीसी समाजाची मुंबईमध्ये बैठक पार पडली. त्यामध्ये विजय वडेट्टीवार हे देखील उपस्थित होते. त्यांनी असं सांगितलंय की या GR विरोधात आम्ही 2 लढा लढणार आहोत, एक न्यायालयीन लढाई आणि एक रस्त्यावरची लढाई. आणि न्यायालयीन लढाई संदर्भात ते तुमच्याशी देखील संवाद साधणार आहेत. आतापर्यंत काही संवाद साधलाय का? माझ्याकडे आतापर्यंत त्यांनी काही संवाद साधलेला नाही. जे ओबीसी असतील त्यांना वाटतं की आपण याच्या बाबतीमध्ये काही बोलावं, त्याप्रमाणे ते बोलत आहेत, मिटिंग घेत आहेत. मला फक्त वडेट्टीवारांना, माझे मित्र आहेत, त्यांना एवढंच सांगायचं आहे की मागच्या वर्षी जे आंदोलन आपण ओबीसी एल्गार सुरू केलं त्यावेळेला जालनामध्ये तुम्ही पहिल्या मिटिंगला आलात आणि काय काय बोललात ते सगळ्यांना माहिती आहे. पूर्णपणे जे आहे हा झेंडा घेऊन आता पुढे जायचं वगैरे 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 सगळं बोलत, फार चांगलं बोललात. पण त्याच्यानंतर 5-7 दुसरे जे आहेत आमच्या रॅलीज झाल्या, येतो म्हणून सांगून सुद्धा त्याने टाळलं. स्वाभाविक आहे, मला माहिती आहे की त्यांच्यावर प्रेशर आणणे नाही, हे काय त्याच्यावर तिकडे जा, त्याच्यावर तिकडे जा, हे मला कल्पना आहे. जे काय कराल ते मग कुठे प्रेशर खाली न येता करा, नाही तर सुरू करायचं आणि मध्येच वरून काय प्रेशर आलं की थांबायचं, असं करू नका, एवढी माझी त्यांना सांगणं आहे. अंजना कृष्णा धमकी प्रकरणामध्ये अजितदादांनी तो प्रश्न नाही. पुढे सर हिंदीमध्ये आणखीन का? आणि त्याचबरोबर मी मागे सुद्धा सांगितलं